कुमार दीपक पुराणिक. मी गुरु आउटडोर्सचा डिरेक्टर आहे, मॅनेजिंग डिरेक्टर. ही फर्म किंवा ही कंपनी आम्ही 2015 साली सुरू केलेली आहे आणि आज 10 वर्षानंतर संभाजीनगरमध्ये आम्ही सर्वात मोठं कॉर्पोरेट ऑफिस उभा करण्याचं एक धैर्य धरलं होतं की 10 वर्षात आपलं काहीतरी मोठं ऑफिस झालं पाहिजे. त्या संदर्भात आज इथे कॉर्पोरेट ऑफिस करून रोजगार लोकांना मिळावा ही आमची पहिली प्राधान्य आहे. सर, रोजगार मिळावा म्हणजे नेमकं काय? रोजगार मिळावा म्हणजे सर, आज बीफिल इंडस्ट्रीज किंवा माझी गुरु आउटडोर जी फर्म आहे ते आम्ही पुण्यातही लॉन्च करू शकत होतो. पुण्यामध्ये लॉन्च करण्यापेक्षा आम्ही प्राधान्य दिले की मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना चांगला रोजगार मिळावा. उद्घाटनासाठी साहेब येणार आहे, माननीय संजयजी शिरसाट येणार साहेब. सर, रोजगारामध्ये म्हणजे कशा प्रकारच्या रोजगारामध्ये म्हणजे कसं की गुरु आउटडोर्स ही ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंगची फर्म आहे. तर आज जेवढं पण ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंग होतं ते शहरामध्ये जास्त प्रमाणात होतं. 2015 साली किंवा 14 साली शहरात होर्डिंग्स वगैरे लागायच्या, परंतु गावागावामध्ये होर्डिंग्स वगैरे लागत नव्हत्या आणि गावापर्यंत माहिती पोहोचवत नव्हती. तर आम्ही 2015 सालापासून गावातल्या लोकांना रोजगार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मराठवाडा, विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्रामधले जे गावं खेडे आहे, जिथे शेती नसल्यामुळे किंवा शेतीला नुकसान झाल्यामुळे आत्महत्येचं प्रमाण वाढत होतं, तेव्हा आम्ही लोकांना रोजगार निर्मिती केली. आमच्याकडे एक मोबाईल व्हॅन ॲक्टिव्हिटीची संकल्पना आहे. तुम्ही कधी बघितले असेल, इलेक्शनच्या वेळेस असतात किंवा व्हेकल्सवरती ब्रँडिंग करून फिरवतात. ती आम्ही संकल्पना गावागावापर्यंत पोहोचवली आणि गावातले जितके पण तरुण किंवा ज्यांच्याकडे शेती नाही अशा लोकांना रोजगार निर्मिती करून दिली. आणि इथे एक कॉर्पोरेट ऑफिस टाकून किंवा इथे स्थापन करून असं केलं की पुण्यातल्या लोकांना सर्वांना जॉब मिळतो, पण आज संभाजीनगर मधल्या चांगल्या शिकलेल्या व्यक्तीला जो घर सोडून जाऊ शकत नाही बाहेर, त्या व्यक्तीला इथे बसून जॉब मिळावा आणि त्यांनी पूर्ण इंडियाभराचं काम इथे बसून करावं. सर, किती बेरोजगारांना तरी आपल्याकडे सामावून घेण्यात येईल? आतापर्यंत 700 गावातले ड्रायव्हर वर्ग म्हणा, तो आमच्याकडे काम करतो, 700 प्लस. आणि इथे माझ्याकडे 60 लोकांचा स्टाफ आहे, जो की पूर्ण संभाजीनगरचा स्टाफ आहे आणि इथं बसून माझा स्टाफ हा पूर्ण इंडियाभर काम करतो. सर, आता बेरोजगार तरुणांना काय आवाहन कराल सर? बेरोजगार तरुणांना एकच आव्हान आहे की स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवून पुढे चालत राहा. कुठेही हार मानू नका. कधी ना कधी संधी तुम्हाला सापडेल आणि तुम्ही नक्कीच मोठे व्हाल. आपलं नाव सांगा. श्री कुमार दीपक पुराणिक.